शेगावात स्वातंत्र्य दिन उत्साह, पोलीस ठाणे, नगर परिषद व तहसील कार्यालयात ध्वजारोहण। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शेगाव शहरात विविध शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रगीत, राष्ट्रगीताच्या गायनासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या परिसरातील ध्वजस्थानावर ठाणेदार निमिष मेहत्रे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला। ध्वजारोहणापूर्वी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सावधान स्थितीत उभे राहून वंदे मातरमचे गायन केले। त्यानंतर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला। यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकसुरात जनगण मन हे राष्ट्रगीत गायले आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। यानंतर उपस्थितांनी अंमली पदार्थाविरुद्ध जनजागृतीची शपथ घेतली। शेगाव नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी तथा नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शहरातील नगरसेवक, नगर परिषद अधिकारी, कर्मचारी तसेच गणमान्य नागरिक उपस्थित होते। शेगाव तहसील कार्यालयातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। तहसीलदार सौ प्रज्ञा काकडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला। यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप बारंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामी दिली। या वर्षापासून वंदे मातरम या गीताला केंद्र सरकारकडून राष्ट्रगीत म्हणून स्वीकृती देण्यात आली। आता ध्वजारोहणाच्या वेळी पहिले वंदे मातरम गायले जाईल, त्यानंतर ध्वज फडकविण्यात येईल आणि त्यानंतर राष्ट्रगान जनगण मन गायले जाईल। दरम्यान यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरण पाहायला मिळाले। राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान व्यक्त करत राष्ट्राच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव।